गणपती बाप्पांचे अनेकांच्या घरी स्वागत करण्याची लगबग चालू असेल आणि काहींकडे गणेश चतुर्थीलाच स्वागत होईल. भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट बुधवारी रोजी असून ह्या दिवसांपासून गणपती बाप्पांचा उत्सव सुरू होणार आहे. गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी आणि घरी आणताना काय काळजी घ्यावी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहोत. श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. बुधवार 27 ऑगस्ट रोजी भाद्रपद चतुर्थी गणेश उत्सवाची सुरुवात होणार आहे. आपल्याकडे पार्थिव गणेशाची स्थापना करून गणेश उत्सव साजरा केला जातो. 1 ते 2 महिन्याआधीच गणेश मूर्तींची बुकिंग केली जाते. परंतु यंदा काही गोष्टी लक्षात घेणे जेणेकरून ह्या वर्षी वास्तुशास्त्रानुसार गणपती आपल्या घरात मूर्ती कशी असावी किंवा आपल्या घरात कोणत्या कलरची मूर्ती असावी, मूर्तीची स्थापना कशी करावी, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. काही वेळेस आपण गणपती बाप्पांचं स्वागत करताना 16 काही बाकी असेल किंवा तुमचं काही आणताना किंवा बुक केली असेल तर अशाच प्रकारची तुमची मूर्ती आहे का ते तुम्ही आवर्जून नक्की बघू शकतात. वास्तुशास्त्रानुसार घरासाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती शांतता आणि समृद्धी देण्यासाठी योग्य पर्याय आहे. तुम्ही पांढऱ्या गणेशाच्या रंगाची प्रतिमा देखील निवडू शकतात. पांढरा गणेश संपत्ती, आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो. ज्यांना स्वतःच्या घराच्या भरभरीसाठी इच्छा आहे त्यांनी घरासाठी शेंदूर रंगाची गणेश मूर्तीची निवड करावी. नेहमी लक्षात ठेवा की देवतेंची पाठ घराच्या बाहेरील बाजूस असली पाहिजे. सहसा भगवान गणेशाला लाल आणि पिवळे कपडे घातलेले चित्रित केले जाते. गणेशाचा रंग त्यांच्या सोनेरी रूपात दर्शविले जाते. अशा मूर्ती देखील खास ठरतात. पूजेसाठी आपल्या सामर्थ्यांप्रमाणे सोने, चांदी अथवा माती यांची मूर्ती बनवावी. या व्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य मानले गेले आहे. हे लक्षात ठेवा. 1 ते 1.5 फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी. मूर्ती एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण केलेली असावी. एक हाती मोदक आणि दुसऱ्या हाती वरद मुद्रेत असावा. पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम असते. गणेश मूर्तीची शरीरयष्टीत बदल करणे योग्य नाही. चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये. गणपतीची सोंड उजवीकडे नसावी. उजव्या सोंडेच्या गणपतीची उपासनेमध्ये कडक सोहळ्याची आवश्यकता असते. मूर्ती सबूक, प्रसन्नता आणि पिवळे पितांबर नेसलेली असेल अशी घ्यावी. मूर्ती भंगलेली, रंग उडालेली नसावी, कारण भंगलेल्या मूर्तींची पूजा केली जात नाही. शिव पार्वतींसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषेध आहे, म्हणून तुम्ही तशा प्रकारचीही आणू शकत नाही. गणेश मूर्ती घरी आणताना काय करावे? गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे. गणेश मूर्ती कापड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे. गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता, गुलाल वाहून गणपती घरी आणावा, कारण अक्षता ह्या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाही. श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेलाच करावी. तर अशा प्रकारे तुम्हाला समजत असेल की गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरी कशा प्रकारची आणावी आणि कोणते नियम पाळावे. तर अशाच प्रकारे तुम्ही गणपती बाप्पांची आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करा. आजचा व्हिडिओ गणपती बाप्पांच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.